हाय नमस्कार मित्रांनो. तर ह्या का मी 2 महिने झालं आलते मी घराच्या पूजाला माझ्या बहिणीच्या. तर बघा आता त्याचे कॉलम उभा राहिलेत आता. तर हे का एवढं झालं बांधकाम आता गच्ची टाकायला ते जाळी हातरली आहे पलंबर आले आणि हो ते बाथरूमचे ते काहीतरी नळ टाकायला ते पलंबर म्हणून आलेत बघा. तेव्हा ते तिकडं आहेत नाव काही येत नाही मला तरी पण म्हणले पलंबर. हो. तर हो का बघा बाया बे कॉलम उभा झाले. किती दिवस लागणार ह्याला? मला काय माहिती आता एवढंच यायला 2 महिने झाले तेवढे यायला 2 महिने. काय आता उद्या भरणार का कवा भरणार कॉलम? एक दिवस आड करून जितीच पडले का चला म्हणायला काय एक दिवस आड करून कुठं आले? किती दिवस झाले ना आले? 2 महिने झाले किंवा आला नाही. हा आज आले. दाजीचं मनावर घेऊ नको तेच बोलत बघ ना कसे म्हणतात मला. त्यांच्या मनावर घेऊ नको. तर हेडे पण काढणं झाले नाहीत बघा. हो का तब्येत जरा बरी नव्हती माझी तर हेडे सुद्धा काढणं झाले नाहीत. तर म्हणलं चला माझ्या बहिणीचं बांधकाम पण कुठपर्यंत आलंय ती बघून यावा. तर मी बोललोय म्हणून आले. मी बोललोय स्वतः. माय म्हणलं 2 दिवस सुख पडन तुला ये इकडे. हो दुखायला लागले ते मला म्हणली येतो इकडं मी बघते तुला तोपर्यंत. बहिणी बहिणीलाच असतात खरंय का नाही. कारखान्याला बी दुखायला होतं त्या टायमाला बी मला तिकडे बोलून घेतलं आणि दवाखाना केला तिने मला. आणि आता पण बोलून घेतलंय आणि दवाखाना केलाय. मला कधीच विसरत नाही ती. मला असं म्हणजे हेच होत नाही. तू इसरायची वस्तू आहेस का गं? इसरायची वस्तू नाही ग पण मला असं म्हणजे कधी नाराज बी होत नाही माझ्यावरून. काय हा काहीतरी आता दाजी मला काहीतरी बोलते ना हिला कवा विसरत नाही आणि जत्रामध्ये विसरून आली हिला. माझी तब्येत बिघडली होती जास्त. तू सोडून आलीस ना म्हणून. पण मला कसं झालं मला तूच म्हणली जा माय तू. तिनेच मला माघार लावलं म्हणली जास्त होईल तुला मग कुठं बघू म्हणली इथं तुला मी. जत्रा करावं का तुला बघावा? हो त्याच्यामुळे मग मला तिने माघारी पाठवलं. इथं बघा किती हांबळा असतो. हो का हे का इथं उगा असे माणसं असतात लय माझ्या माहेरात. आणि तिकडं आमच्या गावाला काय कोणी सुद्धा नाही दिसत. आपापल्या घरानेच बसलेली आणि आम्हीच असतो घरामध्ये. सगळे कामाला जाते सगळे कामाला जातात सगळे. आणि आपण घरी असतात नाही घरी नसतो काम करतो पण घरच्या घरीच काम आहे मारायचं. तुला आहे ना पण मला नाही ना. त्याच्यामुळं तुला जाऊ देणार नाही. आयडिया बोलले दुखण्या करून द्यायचे तुझं आणि इथं लगेच भीती बांधायची होणार आहे. इथं भीती बांधूस तर तुझं बांधकाम होऊस तर जाऊ देत नाही कमून नाही मी इकडं किती बी आबीने मला काम सांगितलं तरी मी इथून जाणारच नाही. तुला माहिती का कमीत कमी आता ती आली नाही 2 महिन्याच्या नंतर आली ना त्याच्यामुळे तुम्हाला 2 महिने नाही 5 दिवसात तुझ्याकडून काम करून घ्यायचं. 5 महिने आले नाही पाहिजे म्हणली पाहिजे. अरे लय बेकार झाला आता माझं. लेक मला काम करू देत नाही काय नाही. ती म्हणती तशी, पण नाही काम करू देत. इकडून ये की आण. माझी नात आली. नात ती माझी नात आहे. हे बघा ही माझी नात आहे. तिच्या लेकीची लेख आहे. ती माझ्यापाशी थांबतच नाही. मी ओळख नाही म्हणून तशी करते. नसतं तिला ओळख पड्यावर काय ती सोडीत सुद्धा नाही. कशी करते आता. तिला मच्छरचा आवाज ऐकू घातला का नाही गपची बसते बघा. बाय यायला रात्री मच्छर चावलेत गे. मच्छरचा आवाज सांग का तुला. इकडे बघ मच्छर चावलं गे रात्री मला. तिला पण हसू यायला लागले. कोणाला कसं खेळवायचं कोणाला कसं बोलायचं ते सगळं येत आहे बरं का हिला बोलता. मला बोलायच येत नाही हे का तेव्हा का ती तिच्याकडे जात नाही तरी गुल्ली का नाही बघा लगेच. अर्धा शिंबडी बी खाऊ घातला तिला. शिंबडी कुठली शिंबडी शिंबड पुसत असते मग मी रगडून. हसली का नाही कशी हसली ते बघा मी. कसं खेळवा येते तिला. मला तर खेळविताच येत नाही लेकरावा. नाच झाली तरी माझ्या पण लेकराला खेळविता आलं नाही आणि नाच झाली तरी खेळविता आला नाही. तुम्हाला सांगते बोलताच येत नाही दाट. लेकर कसे खेळवायचे असे हांबडधोंबड करायचे. हो गई. अगं वरचे दात फुगलेत गई तिची. दात फुगले काय? हो एक यायला दात तिला वर. एवढ्या मटण खायला. मटण दुसऱ्या वर्षी आली पाहुणे की मटण चारायचे मटण. त्या बापाला माहिती का. त्या बापाला सांग आजीने लय तरस दिलाय म्हणून. चावत होती कुंकडवी म्हणायचं. ऐका आजी चावत होती म्हणायचं. आजी काय म्हणायचं
कशी चागावती ती चागावती ती म्हणायचं गाडी. चावल्यावर हसू थोडीच येतं या हा लय चावणार आहे आता ते मी. गुदगुदू होत दमली का तू दमली आता. दमली का दमली दमली का मी फुटू काढ घ्या आमचा फुटू काढ कशी केस झाली आमचा काढ फुटू काढ आमचा फुटू. दाब ग तिकडून फोटो काढ. गोजी 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 लय हसू यायले. केस किती धरायली आहे. केस नको ना धरायचे. सोड 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 केस धरून येतं. असं मातुंड करते का आईचे केस धरीत नसतात ना. कसं होते तुझी धडकू केस आणू तर माझी कुठे गेली की बाय आणू. हं? इकडे बघ ते धडकू केस इकडे बघ काय करायचं सोडलं की ती बी वाकड करायली. आणू माझ्याकडचे आणू उठ पाणी खेळू नको. उठ दुखायला लागलाय ना तुझा आधीच. उठ ना उठ लवकर. बोला ना मला ऐकू येईना. उठ पडदेशी ना. तिच्याकडे जाय अस्मिता तिच्याकडे होय बरं. तिच्याकडे ते बांगड्या बघ ते बांगड्या काढ लागली धुवायला. नुसतंच बांगड्या घ्या आणि बांगड्या तसं हे करून ठेवायला लागली या. कसं झालं तुझं पोट खुळखुळा झाला ना. मी तर एकाच तुळजापूर मध्येच मी इंगली होते पायऱ्या तर माझे सगळे पाय दुखायला लागले होते. हो का? तुला सांगितलं नाही ते मोठा लेख कसा लाड घालायला लागलाय का. तुला मी फक्त सांगितलं नाही पैसे मग एक गुन्हा आता तुझ्या माझ्या पदारातला पिण्यास का बघायला तेव्हा का हे बघायला गेलं. पोयनस तू माझ्या पदारात या पद्धतीत कसं झाला आता पोरगी पळून आली असती तर मी सपत्नी केली असती. पहिल्यांदी लग्नाच्या अगं, उलट बायको केली ती बरं आहे ना. मग मी बायको करून दिली ना त्याला. ह्यांच्या पण मनात तेव्हा पैसे खर्चायचे त्याला मनाने कोणी सांगितलं. अरे मग एक चुकी पदारात सापडू नाही माहिती सपत ना मग माहिती पत्र सपत पैसे पाहिजे लेकाची. हे करायचं ना पोरगी पळून आली असती जमलं असतं. आणू आणू आता आणले तुला मारीन तर खरं. आणू आणू तुझं पोरगी सपाटत बी नाही? पळून आता नसती त्याच्या सपात त्याचा बरं दे ना. जा देते मग. कुणाला? सुब्रव कुणाला? चार्जिंग लावलाय मोबाईल म्हणा. चहा टाकला बरं का. ते इकडे घेतलंय इकडे यायला काय पाहिजे. तिथून इकडे घ्यायचा तुम्हीच बघा काय करायचं तर ते तुमच्याकडेच आहे ते. तुम्हाला काय करायचं तर करा ते आमच्याकडे काय नाही आता. तुम्हाला दिलं दाखवून तुम्ही बघा. आपल्याला काय नाही. त्यांना सांगायचं त्यांचं हे काम असं- माहित असतंय. आपण त्यांचं म्हणायचं इथं करायचं इथं करायचं. हाताचं पाणी कुठं गेलं पाहिजे सगळं. त्यांना माहिती असते ना अटकल त्यांची त्यांना त्याच्याने तेच काढते अटकली त्यांच्या. तर चला मग